संविधानाचा भारतीय संविधानाचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना प्रथमतः 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभकामना देतो। क्रांतिकारी सर्वांना जय भीम। सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या आगारामध्ये कैलास भाऊ वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंती इथे संपन्न होत आहे। तर मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या आगारामध्ये आज 25 वर्षापासून जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटात उत्साहात हा साजरा होत असतो। या वर्षी सुद्धा कैलास दादा आपले या जयंतीचे अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला कसले टेन्शन नसते। सगळ्या गोष्टी अनुरेणू सगळ्या पाहून आणि जयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। आणि विशेषतः मिरवणूक सुद्धा आम्ही दरवर्षी काढत असतो। इथून आपल्या बस स्टँड पर्यंत शांततेच्या याच्याने बाबासाहेबांचा जयघोष करून आणि जेवणाचा सुद्धा आम्ही कार्यक्रम ठेवत असतो। सगळ्या कर्मचाऱ्यांना जेवण भेटत असते, आम्ही करत असतो। तर ह्या जयंतीनिमित्त मी सर्वांना माझी शुभकामना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। आपण जयंतीचे अध्यक्ष आहेत, काय आपलं कैलास वंजारी माझं नाव, जयंती अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली यावर्षी। वादाप्रमाणे यावर्षी आमच्या डेपोमध्ये मिरवणूकचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्व समाज बांधवांना बाबासाहेबांची जयंती आम्ही उत्साह साजरी करतो। इथून मिरवणूक आणि मिरवणूक नंतर जेवणा कार्यक्रम आमचा सुरक्षित पार पडतो। मिरवणुकीचा रूप कसा आहे? आमची मुक्ताई आगार ते मुक्ताईनगर बस स्थानक ते मुक्ताईनगर असा आमचा मिरवणूकचा मार्ग आहे। आपण कर्मचारी सर्व कर्मचारी सर्व समूहाची उत्साह साजरी करता, जल्लोषात साजरी करतात आमच्या बाबासाहेब जयंती। सालाबादाप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जयंती आपण करत असतात, काय सांगाल? आजची उद्देश काय आहे? सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या मुक्ताई आगारामध्ये जयंतीचे अध्यक्ष म्हणून श्री कैलास जगन वंजारी यांची बहुमत निवड करण्यात आलेली आहे। त्यांच्या अध्यक्ष झालेली जयंती खूप चांगल्या पद्धतीने पार पडत असते दरवर्षी। यावर्षी सुद्धा ही थाटामाटात पार पडत आहे। सर्व मुक्ताई डेपोतील कर्मचारी हे उत्स्फूर्तीने सहभाग घेत आहेत आणि आम्ही छोटेखानी जेवण कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की त्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच जयंतीमध्ये सर्वांनी सहभाग घेऊन जयंती कशी थाटात साजरी करता येईल हे मी सर्वांना आवाहन करण्यात येतो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा